तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया आजच्या या गरम गरम चहा सोबत. गुड मॉर्निंग सर्वांना. तर चला भेटूयात ग्राउंडवर. सकर मकरच्या सकोची मकर मकर क्रांती वंदे मातरम. सकर वंदे मातरम. गांधी जयंती हार्दिक शुभेच्छा. चला 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 आता जातो ग्राउंडवर. आम्ही चाललो कामावर. ठीक आहे जा. तेवढं फायनल काय मी तिकून व्हिडिओ कॉल करीन मला 3 बॉलात नाही का 9 रन पाहिजे तुमची. आज बॉलिंग आहे माझी. आज बॉलिंग उद्या जाऊन उद्या बॅटिंग उद्या आपल्याला सुट्टीच आहे. हा उद्या सुद्धा. उद्या कारण उद्या टार्गेट राहील आम्हाला उद्या. मी उद्या चालेल चालेल. याला म्हणतात डेडिकेशन. हे नितीन सरांना दाखवावं लागेल. चष्मा काढून दाखव थोडस नीट. फक्त इथंच आहे का? पण मग पडला बिडला नव्हता ना. हा, ते एक छान झालं. हे लावलेलं असून पण झालं. हे लावेल नव्हतं राजा, नाही तर झालंच नसतं. म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही फॅक्टरीवर या सगळे लावून देतो, पण ते नागवेग फुटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता आपल्याच प्लेयरचं फुटलंय ना. किरण भैया अजून कोणी कोणी लावेल नाही. सिद्धूने बी नाही लावेल. अरे अजून एक नाक फुटल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला. चला थोड्याच वेळात मॅच चालू होतीये. आवेश भाई आल्याबद्दल आम्हाला अजून मोटिवेशन भेटलं. कमा. चला मित्रांनो, छान अशी मॅच झाली. जे छान बॉलिंग चालू होती आमची. पहिले 10 ओव्हर त्यांच्या 8 विकेट पण घेतल्या. 10 ओव्हर 101 रन होते. पण नंतर 5 ओव्हर ते राहुल काका खेळले ना, त्यांनी नंतरच्या 5 ओव्हरीत 82 रन झाले. म्हणजे काही उमजलंच नाही आम्हाला. नुसतं इकडं तिकडं रिव्हर्स बिव्हर्स. उद्या आम्हाला टार्गेट आहे 187चं. चला बघूयात उद्या. सध्या तर रोहितचा काल बड्डे होता, तो नाश्ता पार्टी देतोय आम्हाला. तर चला आम्ही चाललोय रामाज द फेमस पोहेवाला. तर चला आता मस्त पोहे खाऊन झाले. लय भारी आवरून आले रे क्युटी. हॅपी संक्रांती. आवरलंय मस्तपैकी रेडी झालोय. आज संक्रांतीचं ब्लॅक कुर्ता घातला मस्त. संक्रांतीला ब्लॅकच घालतात सगळे शक्यतो, काहीतरी मान्यता आहे ती. तर चला आता मस्त आवरून. आता तिकडं सिमेंट संपलं आहे. इकडची काय कंडिशन आहे बघतोय, कारण सोमा काकाला पण आता इथे साईडवर सिमेंट टाकायचं आहे. तर कंडिशन काय आहे ती बघून एकदा 2-1 गोण्या टाकून देतो. आता आवरून तर आज मी येवल्यात नाही उडवणार आहे पतंग संक्रांतीला. पहिल्यांदा नाही, एकदा मी नाशिक गेलो होतो. सेकंड टाईम मी आता कोपरगाव चाललो आहे. कारण कोपरगावला जिजू खूप दिवसापासून बोलावतं, म्हणजे खूप वर्षांपासून नाही का कोपरगावले उडवायला कोपरगावला ये. तर चला म्हटलं यावेळेसची संक्रांत कोपरगावला करू. असं पण काय काल एवढं खास वारा नव्हतं, आज पण शक्यता कमीच आहे. तर चला आजचा दिवस तिकडं उद्या कर म्हटली का येवल्यात धुमाकूळ राहतो. थोडंसं काम होतं गावात, एक पेमेंट द्यायचं होतं अर्जंटमध्ये. तर बँकेत आलो, आता पेमेंट काढलं आहे, त्यांची वाट बघतो. त्यांना पेमेंट दिलं का घरी आणि मग निघायचं आहे कोपरगावला. हे कामांमुळे उशीर झाला. आणि त्या 2 बॅग सिमेंट पण मला आता घेऊन जायचं आहे, कारण साईटवर लागतं आहे अर्जंट. तर चला आता जाता स्कूटीवरच घेऊन जातो 2 बॅग. काही अवघड नाही. बाय. आपण एक अशी रील बनवू. चाललो आता कोपरगावला. तुम्ही आता उद्या आल्यावर ना आपण एक अशी रील बनवू. समजा की मी सायकल घेऊन चाललो असेल आणि मी म्हणत कॅमेरामध्ये मी पतंग लेने जा रहा हूं. मग असे पूर्ण असे माझ्या हाताला पतंग बांधलेले असते. माझ्या सायकल पण चालवताना नसेल येत असं. ती अशी रील ठीक आहे, संक्रांतीची. उद्या आलो का. मग तुम्ही कुठे चालले? इशूकडे घेऊन येते का? नाही, तिकडे उडवायला चाललो मी. इशूला सुट्टी असतील ना. चलो बाय बाय. तुम्ही उडवा इथं. हे गातडी किती भारी दिसते की. मस्त ना. खालूनच कपडे घेतले. पण तू असाच पारसाच आहे का. ए केली नांग. चल पण पूर्ण उचल त्या सगळ्या. हा उचल. हा चल घेऊन वरती. बघा जेजूंनी पहिलेच 6चा पतंग वर घातला. स्वभाव म्हणता गेला. हा आल्या बोनी गेली ते गोंडी सोबत ठेवते ब्लॅक आणि व्हाईट. ताव असेल त्या डीलवरच चालू दे. कटली मोए मोए कट गई पतंग हमारी मोए मोए
तो गाइस प्रथम मामा पतंग उड़ा रहे हैं। उसकी वो व्हाइट कलर की दिख रही है ना आपको गाइस, आप वही दिक्कत है वो आपको, वो व्हाइट और उधर वहाँ पे अभी वो काटने वाले प्रथम मामा, पहले से उसने एक काट दी थी, देखो। आता आलोय खाली, वर हवा पण नव्हती आणि दीदी बघा मस्त भजे बनवतीये. ते तुम्हाला वाटत असेल तेलकट तुलकट खातोय, पण हे कोणतं तेल आहे का दीदी? राईस ब्रँड. मोठ्याने बोल ना मग. राईस ब्रँड चालतं का? राईस ब्रँड तेल दे. हा ठीक आहे चला, आजच्या दिवस काय अडचण नाही. जीजू पण खाणार आहे, हम भी खाएंगे. मस्त आहे हो. तो वर हवा पण नव्हती काही. हा मी नैवेद्याच्या आधीच खाऊन घेतलं. जाऊ द्या, हो जाता है कभी कभी. कोणी खाल्लं? मी हा, तू काय मला वाटलं पोरांनी खाल्लं. खाऊन घे, मी पण पोरगाच आहे ना. बघा दीदीने मस्तपैकी ते मिश्री टाकून खीर बनवली. खीर एकदम बेस्ट झाली, खूप दिवसानंतर खाल्ली, एकदम छान. आपको बलून पुरणपोळी तर मम्मीनेच बनवून दिली होती. गाइस आपको बलून देखने, ये देखो बलून बनाया मम्मा ने बनवून आहे का? स्पेशली. तू एक काम कर, सार भात घे तुला त्या प्लेटमध्ये. चला मित्रांनो, थोडंसं जेवल्यानंतर झोप लागली होती, तर जेजून तर गेलंय वरती. तर चला, मला काही नीट झोपून दिलं नाही, तर वर आता हवा आली, तर चला चाललो वरती आता मस्तपैकी पतंग उडूयात, एन्जॉय करूयात. त्यावर ढिलच जाऊ द्या. हे बा जेजूंनी सव्वाचा उडवलाय. आता जिजू आता त्या वरचा काय सोबत पेच खेळताय, बघू कशी पेच होती आता. कारण त्यांनी कापले होते का? नाही आपला नाही का कापला तो? हा हा बरोबर बरोबर घाला. हा बरोबर. हा वडा वडा. मारे भारे. इथं प्रेमला हे आपलं कन्नी कसं पाडायचं ते शिकवताय जिजू. हे सकाळी आल्यापासून शिकवताय. हा म्हणजे शिकवता मी पण, तो इकडे तिकडे बघतो असा. आणि आता त्याला म्हणजे proper मी तो त्याच्या हातात दिलं आता. आल्यापासून कन्नीच पाडून राहिला. आपल्या 20-30 पतंगी उडून झाले. हा आणि त्याच्यात आता प्रॉपर त्याच्या हाताने प्रॅक्टिकल चालू आहे. आधी थेरी होतं मी करायचो तेव्हा तो तिकडे बघून घ्यायचा. आणि प्रॅक्टिकल मध्ये 4-5 तर फाडून घेतले. कोण आता हे फायनल राहील. आमचं इशू पतंग उडवतोय, ती बघा त्याची पतंग. आणि हे बघा आमचं पिल्लू कसं पतंग उडवतंय. मस्त एक नंबर. मला दादा ने वरती जातो, इल्ले गेली अजून वरती. डील लावू दे, जाऊ दे डील. हा जाऊ दे, जाऊ दे डील, इल्ले जाऊ दे डील. मस्त. आता जेव्हा मी म्हणाल डील दे तेव्हा सोडून दे बरं का. आपल्याला पेच खेळायची, आपल्याला तिला कापायचं. ओके, टाईट धर. हा टाईट धरून ठेव. जाऊ दे वर अजून. वडाशी. हा जाऊ दे वर. वरती घेतली तरी मी सोड म्हटलं का सोडून द्यायची डील. हा सोड 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 डील सोड. डील पूर्ण डील द्यायची. आता चाल वरती. बचपन से दोस्त है तू. अभी तुम्हारा बचपन ही चालू है दोनों का. आणि मग आम्ही निघतो. हे बाय, रडायचं नाही, रडायचं अजिबात नाही. ताप आलाय, अजून ताप येईल. अरे मग आता जावं लागेल ना यार, जावं लागेल सोना मला. अरे नको रडू. चल पतंग उडवायला चल. तू शेवटची पतंग उडवून मग जातो आम्ही. जिजू असून बी याला ट्रेनिंग देऊ राहिले मंगळसूत्र बांधायची. जिजू वैतागले. आणि येशूचा पतंग पाहायचा कुठे गेला तुम्हाला दिसतो का नाही काय माहित, पण दाखवायचा प्रयत्न करतो मी. हा बघा, हा ग्रीन इतका वरती गेलाय ना.
आम्हाला पण दिसत नाही. म्हणजे आता हे 8X आहे बघा, दिसतोय हे बघ. तो यहाँ पे फैंटम में 1.25 किलो का पतंग उड़ा रहा है. उनके यहाँ पे इसको 1.25 किलो बोलते हैं. नहीं 1.25 नहीं क्या, ये कौन सा है? किलोचं नाही, 1.25 आहे. हाँ 1.25 किलो का पतंग उड़ा रहा है अभी फैंटम में. और ये देखो, ये प्रेम है के हाथ में हमने उड़ाया हुआ पतंग दे दिया है, क्योंकि उसके हाथ में अगर हम दे देंगे ना तो सारे पतंग फट जाएंगे. वो देखो जो दिखाया था पहले, ईशू के हाथ में था ना वही पतंग है. इसके भी हाथ में थोड़ी देर देना चाहिए, नहीं तो रोने लगेगा ये. हाँ ये शवायला एकच नंबर आहे. तुम्ही खाऊ शकते. पाहिजे का नाही चीज? हां पाहिजे. सांग मग. दीदीने हे बघा मस्त हेल्दी पास्ता केला आमच्यासाठी. मिलेट पास्ता. मिलेट्स पासून बनतोय बघा. अशी काही पास्ताची प्लेट आहे मस्त, एक नंबर लागतोय. मी आता खातो याला आणि मग आम्हाला परत निघायचं. पण तुला खूपच आवडला आहे पास्ता, तर आता मी पुढच्या वेळेस आलो का परत एक पॅकेट घेऊन येईल. काय 10-12 एवढं काय करायचे? वर्षभर पुरवायचं आहे काय नाचायला? आता आम्ही निघतोय आणि हे बघा निघता निघता आमचा पिल्लू आम्हाला भेटलेला आहे. हे बघा गिलू गिलू गी. हे बघा हे बघा गबरू गबरू जवान. जबरू गवान. जबरू जवान. हे बघा किती मस्त आहे. चला बाय 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 पिल्लू. हे एक पिल्लू आणि ते एक पिल्लू, गोड गोड पिल्लू. बाय बाय. चला उतरा. रायडिंग टाइम. नाही मी नव्हतं. आता आलोय घरी. तर घरी आत्या आणि विक्कीदादा आलेले. त्याची हॅपी संक्रांत. एकदम बरं आहे. पूनम दिले आणलं. तू पण काळी घातली का? हे बा मम्मीने पण ब्लॅक घातले आज. सगळेच काळे आज. हॅपी संक्रांत सगळ्यांना. हॅपी संक्रांत ब्रो. फर्स्ट टाइम इन माय ब्लॉग. विकी दादा मुंबई. आत्याच ब्रदर मुंबई रिटर्न. आत्याच ब्रदर. येस आत्याच. सॉरी ब्रदर सन. आत्याच मुलगा माय ब्रदर. आत्याच Yes, सन. आता फॅक्टरीवर तर आलोच आहे. तर सगळे कामं तासबंद झालेले. आज संक्रांती तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हाला माझ्याकडून तिळगुळ गोड गोड बोला, छान छान बोला, एन्जॉय करा. तर चला आता आम्ही चाललो आहे आमच्या स्कूल टीचरकडं. ते आमच्या गुरु आहेत. दरवेळेस आम्ही काही असलं, गुरुपौर्णिमा राहू द्या, म्हणजे बऱ्यापैकी कोणताही सण राहू द्या, पहिले आमच्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायला जातो. तर चला जाऊयात आमच्या मॅडमकडं. विवेकला पिक करतो आणि डायरेक्ट आता निघालो इथून. आणि तेवढंच शुभमचा कॉल आला तो विघ्नाचा हॉस्पिटलला यात. मी म्हटलं काय झालं? तर तो बोलला का जंगलात ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट म्हणजे असाच पडला असेल. चला पाहतो आता. काही नाही, किरकोळ लागेल असेल, कारण काही नाही पण पडून जाते गाडीवरून. एकदा दोनदा व्हायली यांच्यासोबत. तरी जाऊन येतं एकदा, बघतो काय कंडिशन आहे कशी. आता इथं हे आज आमचा जंगली. आता तो काय खरं तर नाही सांगत आहे. हा हे काय दाखवू राहिलं? काय बळा जमदार त्याला कोणाला. त्याची वाट पण बघते तेवढं सगळ्यावर. काय नाही, पप्पांना फोन करून सांगितलंय मी. काय काय सांगणार आहे? पडले आपण. माहिती आहे संक्रांत भोवती आपल्याला दरवेळेस गपचूप घरी बसायचं. हा बोललो बरं का मी त्याला. जाऊ तरी बरं आहे, थोडक्यात निभावलं. गरज नाही ना. अहो बॉस तिथं कधी पडत राहता तू एका ठिकाणी खूप आम्हाला कसं का माहिती पडतो. फोन केला फोननी 10 नंबर पाठवत. अरे नसतंच. अरे जास्त शुद्धी बिद्धी नसते राहिली. मग रात्रभर ब्लड चालू असतं. रात्रीचं जायचं नाही, शक्यतो टाळायचं. जाईल ना, पाणी मारून गेलं. हे थोडक्यात निभावलं. ठीक आहे. गाडी कुठे आहे? कोणत्या गाडीवरून पडलं? हिच्यावरून? आणि पुढं ठोकेली. शेवटी बदला होतो. अरे मग गाडी कुठं आहे? घरी घरी आलो मी आधी. अशा अवस्थेत घरी गेला? बस गाडीवर मी लगेच गेलो. ठीक आहे चला, तर मेडिकलला चला, गोळ्या घेऊन देतो. फॅक्टरीवर चला. ठीक आहे चला, आता आलोय मी घरी. आणि
ते जंगल्याचं काय ते तुम्हाला 10 किलोच होतं, त्याच्यामुळे मला 10 वाजले यायला. तर काय जास्त मेजर त्याला काही लागलेलं नव्हतं, सगळं ओके मी थँक्यू आहे. तर काय त्याचं म्हणणं असं आहे का तो नगरसूलवरून रिटर्न येत होता, त्याला बोललो होतो कुठं जाऊ नको कारण संक्रांतीचं शक्यतो संक्रांतकर आपण कामं बंदच ठेवतो. काय ते म्हण आहे समजा का संक्रांत भवती असं तसं आहे ते. तर ठीक आहे, त्याला बोलले पप्पा जाऊ नको कुठं, पण गेलाच आणि हे सगळं झालं. आता ठीक आहे, ते योगायोग असेल काही असेल, पण मग शक्यतो नसता गेला तर हे झालंच नसतं. पण जी गोष्ट होणारी असते ती होणारीच असते. आता झालं, पण थोडक्यात निभावलं, जास्त काही लागलं नाही. त्याला स्विफ्टनी ठोकलं होतं मागून, तर डोक्याला थोडंसं टाके बिके, तर एकदम ओके, मी थँक्यू येतो, काय अडचण नाही. आणि आता बाकी काही नाही, आलो घरी, एडिटिंग केली. तर जंगलेला आता गोळ्या औषध घेऊन दिले, तो काही नाही, ओके 3-4 दिवसात टाकाटाक होऊन जाईल. तो एकदम, त्यांना काही होत नाही, त्याला म्हणजे त्याला काहीच होत नाही, त्याला काही लागू द्या, एवढं लागून सुद्धा नाही हो मला काहीच लागेल नाही, असं तसं चालू होतं. तर ठीक आहे, चला, या गोष्टी छोट्या मोठ्या चालूच असतात. तर आता एडिटिंग कंप्लीट झाली आहे, आता ब्लॉगला करूयात एंड. आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. तर चला भेटूयात उद्या.